रामकृष्ण हरी. श्री क्षेत्र बोरबन, तारगाव तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी असणारे खूप प्राचीन मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे. आणि या जुन्या मंदिरात अगदी विठ्ठलाची स्वयंभू मूर्ती आहे आणि खूप प्राचीन मंदिर आहे. ही कुठल्या आता कोणत्या गावानं बांधलेलं नाही, ही खूप पुरातन जुनं मंदिर आहे आणि तसं कोणत्याच गावाचा याच्यावर हक्क नाही. आपल्या तारगावच्या ग्रामपंचायतमध्ये आहे आणि खूप सुंदर आहे. अगदी तीर्थक्षेत्र आहे, स्वयंभू पांडुरंग आहे आणि जागृत देवस्थान आहे. आम्ही इथं प्रत्येक एकादशीला या ठिकाणी येत असतो आणि भरपूर लोक या ठिकाणी येतात, भाविक मंडळी. आणि प्रत्येक एकादशीला इथे येणाऱ्या भाविकांना फराळाची सोय केलेली असते. भरपूर साबुदाणा वगैरे तयार केलेला असतो आणि सगळे आम्ही मंडळी या ठिकाणी प्रत्येक एकादशीला भाविकांची सोय करतो आणि भाविकही खूप मोठ्या प्रमाणावर येतात. आणि त्याचंच औचित्य साधून यंदा 2026 मध्ये इथे अधिक मास आला आणि अधिक मासाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी पारायणाचं नियोजन केलं. मग पारायण करत असताना ठिकाणी रम्य असल्यामुळे आम्ही थोडा यज्ञ करायचा प्रयत्न केला, नाम यज्ञ. इतर रात्रंदिवस रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा जप असतो किंवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा रात्रंदिवस जप असतो. टाळ मृदंगाच्या तालावर असतो, दुसरं काही नाही. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची 750वी जयंती महाराष्ट्रभर चालू आहे आणि 750वी जयंती चालू असल्यामुळे तीही जयंती आपल्या मंदिरात साजरी व्हावी म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या पारायणाचं आयोजन केलं. आणि संत नामदेव महाराज यांना 775 वर्ष पूर्ण झालं, मग त्यांचीही 775वी या ठिकाणी आम्ही साजरी करतोय. असे अनेक संतांचे अनेक महोत्सव आहेत. त्या निमित्तानं आम्ही भव्य ज्ञानेश्वरी पारायण, अखंड नामजप यज्ञ, कीर्तन सोहळा आणि श्रीमद भागवत कथा असं या ठिकाणी सुंदर नियोजन आहे आणि भाविकांचा खूप मोठा प्रतिसाद आहे. या आसपासच्या ठिकाणी पंचक्रोशीतील 61 गाव आम्ही एकत्रित केलेले आहेत आणि ते 61 गावाच्या लोकांच्या सहभागातून हा कार्यक्रम आहे. पण आम्ही एक तत्व पाळलं की कुठल्याही गावाला वर्गणी मागितलेली नाही, 1 रुपयाही देणगी मागितलेली नाही, 1 रुपयाचं कुणाकडे पावती पुस्तक दिलेलं नाही. काय त्यांच्या सोयीचे नाही तर कुणी देतील तीच. फक्त आम्ही प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही कुणी नाश्ता घालायचा, कुणी दुपारचं जेवण द्यायचं, कुणी संध्याकाळचं जेवण द्यायचं. इथे यज्ञ म्हणलं की अन्नदानाची कमतरता नाही. अन्नदान भव्य अन्नदान आहे. रात्री 11, 11:30 पर्यंत भाविक जेवतात. खूप असा नामयज्ञ आम्ही या ठिकाणी करत आहोत. माझं शिक्षण तसं या ठिकाणी आळंदीला झालं, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था या संस्थेत मी 4 वर्ष शिक्षण घेतलं. त्यानंतर श्रीमद भागवत कथा असती ते शिक्षण घेण्याकरता उत्तराखंड राज्यामध्ये श्री क्षेत्र हरिद्वार आहे, त्या ठिकाणी काही शिक्षण घेतलं. त्यानंतर श्री क्षेत्र काशी, त्याला वाराणसी म्हणतात, तिथे काही शिक्षण घेतलं. आणि या सगळ्या पंचक्रोशीमध्ये श्रीमद भागवत कथा व कीर्तन सोहळे आम्ही करत असतो. पुण्या 61 गावाचा आमचा संपर्क होता आणि त्या सगळ्या गावात आम्ही प्रत्येकाला जाऊन सांगितलं आणि त्या सर्व लोकांनी प्रतिसाद दिला. त्याच्यामुळे हा भव्य दिव्य मोठा आजरा हजारो लोकांची संख्या असते कीर्तनाला. कमीत कमी 150-200 टाळकरी असतात. एवढा मोठा भव्य सोहळा या ठिकाणी साजरा होतोय. रामकृष्ण झालंच पाहिजे, प्रत्येक झालंच पाहिजे. शासनाकडे आमची हातजोड विनंती आहे की आमचीच नाही तर या पंचक्रोशीतील 61 गाव आहे, त्या 61 गाव म्हणा किंवा सातारा जिल्ह्याचा सगळा पश्चिमेकडा भाग म्हणा, त्या विभागाच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं आमची विनंती आहे की शासनाने या श्री क्षेत्र बोरबन, तारगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा हे तीर्थक्षेत्र घोषित करावं आणि याला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा अशी शासनाकडे आमची हात जोडून विनंती आहे. रामकृष्ण. मी भीमराव दादू मोरे, मुक्काम पोस्ट तारगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. तसं बघायला गेलं तर ह्या क्षेत्राची महती पुरातन आहे. जवळजवळ साधारणपणे 1600 सालापासून हे मंदिराची स्थापना झालेली आहे. छत्रपतींच्या काळातलं हे मंदिर आहे. परंतु त्याच्यानंतर विठ्ठल रुक्माई कशी, विठ्ठल एकटे कसे आले हा इतिहास जरा गहन आहे, सांगता येणार नाही इतकं काय. पण आम्हाला जी माहिती मिळाली, आम्हाला जी प्राथमिक माहितीनुसार किंवा पुराव्यानुसार तसं बघायला गेलं तर हे मंदिराच्या त्याच्यानंतर ब्रिटिश काळात तिथं एक
रहमतपूर तालुका होता आणि त्या रहमतपूर तालुक्यामध्ये एक जसं पहिलं आता जसं कलेक्टर सातारा जिल्ह्यावर एखाद्या जिल्ह्यावर कलेक्टर असतात त्याप्रमाणे त्या रहमतपूर तालुक्यावर एक अधिकारी होते आणि ते बीडचे होते आणि त्यांचा मुलगा एक भाविक म्हणून होता संत तुका विप्र. त्यांना ते विप्रच होते म्हणून तुका विप्र आणि त्यांना हा परमार्थाची आवड होती आणि ते पहिले ब्रह्मपुरी येथे तपाला बसले होते किंवा तिथं त्यांना ध्यान साधना करण्याची आवड होती. परंतु ते रहमतपूर शेजारी जवळ असल्यामुळे तिथं त्यांची शांतता भंग होत चालली. त्याच्यानंतर त्यांनी दुसरं स्थान निवडलं ते बोरबन क्षेत्र आणि या ठिकाणी येऊन त्या तुका विप्रांनी तुकाराम महाराजांचे राहिलेले अभंग इथं पूर्ण केले आणि त्यांच्या अगोदर सुद्धा कराडच्या संत सखुबाई इथं वास्तव्याला होत्या आणि आमच्या पश्चिमेला बोरबनच्या पश्चिमेला तिथं एक आपले मलिंग महाराज म्हणून सुद्धा संत होते. आता त्यांचा सध्या मठ मोठा ह्याच मठासारखा अशा प्रकारचा मठ मोठा आहे. तिथंही भाविक लोक भरपूर येतात, त्यांची पूजा अर्चा होते, त्यांची पंढरपूरला दिंडी जाते. ह्याही क्षेत्रातली आषाढी कार्तिकीला दिंडी जाते आणि महाशिवरात्रीला इथं फार मोठा जवळजवळ लाखोच्या संख्येने इथं भाविक येतात आणि मोठी यात्रा भरत असते. अशा प्रकारे ह्या तीर्थक्षेत्राला सुद्धा मोठी प्रगती आलेली आहे आणि त्याची अजून प्रगती व्हावी म्हणून शासन दरबारी लोकांचा प्रयत्न चालू आहे की आता क वर्ग दर्जामध्ये आहे त्याचं ब वर्ग कसं होईल आणि शासनानं सुद्धा त्या विनंतीला मान देऊन ब वर्ग द्यावा अशी आमच्या सर्व परिसरातील भाविकांची किंवा परिसरातील सर्व गावांची जवळजवळच्या 60-65 गाव आहेत ह्या गावांच्या सहभागातून ही मागणी केलेली आहे. ती पूर्ण व्हावी हीच एवढी इच्छा आहे. आणि जसं पंढरपूर त्याचप्रमाणे हे सुद्धा इथं कृष्णाच्या गाठी मंदिर वसलेलं आहे आणि तसाच रम्य निसर्ग आहे. जो 6-7 एकराचा इथं परिसर रिकाम आहे. या मंदिराचाच तो परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये सगळी चिंचेची झाडं आहेत. त्याच्यामुळं इथं लग्न कार्य गोरगरिबांची लग्न कार्य कुठलाही थोडक्यात कार्यक्रम असा निशुल्कपणे केला जातो. अजिबात पैसे घेतले जात नाही. अशा प्रकारे गोरगरिबांचं इथे अडचण सुद्धा मिटून जाते. त्याच्यामुळे ह्या मंदिराला ब वर्गाचा दर्जा मिळावा हीच आपल्यातर्फे आम्ही शासनाला विनंती करतो आणि ती मान्य करावी एवढीच आमची विनंती आहे. रामकृष्ण आहे. मी शिवाजी अधिकार चव्हाण, मुक्काम पोस्ट कोणेगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा. या पारायणाची सुरुवात खरं तर आता अधिक मास असल्यामुळं इथं भक्त भाविक प्रत्येक एकादशीला तर येतातच, पण त्या एकादशीच्या निमित्तानं सर्व इकडे जमल्यानंतर ही खरी संकल्पना या पारायणाची मोठ्या दिव्य सोहळ्याची विष्णू महाराज चामनेर यांना सुचल्यानंतर आमची इथं थोडीशी बैठक झाली. म्हटलं आपण करूया नियोजन. त्याप्रमाणे आम्ही इथं प्रत्येक येणाऱ्या भाविकाची पहिली बैठक घेतली आणि एवढा प्रतिसाद मिळाला की म्हणजे बसल्या वेळेसच अगदी 10 मिनिटातच लोक 5-6 असे पंक्ती तयार झाल्या. त्याच्यामुळं आणि महाराजांची संकल्पना अशी होती की वाढवावा. हे इथं तीर्थक्षेत्र तर आहेच, एकादशीला प्रत्येक लोक येतच असतात आणि इथे जवळजवळ 60-70 गावातील लोक असे की प्रति पंढरपूर मानतातच. जरी शासनाने जाहीर नाही केलं तरी मानतातच. त्याप्रमाणे यांची संकल्पना आली. एवढा प्रतिसाद या भागातील लोकांनी दिला की अगदी निशुल्कपणे प्रत्येकाने अगदी मदत. आज सुद्धा आता गॅसची अवस्था आपल्यात कशी आहे तरी सुद्धा आज प्रत्येक वेळेला मनाने इच्छेनं लोक 2-2, 3-3 सिलेंडर आता इथं मिळायला लागले. फक्त पारायण सोहळा आहे आणि यांची संकल्पना अशी होती की इथं दिग्गज म्हणजे अगदी माऊलीचे वंशज, नाथांचे वंशज, तुकाराम महाराजांचे वंशज असा इथं सोहळा व्हावा या निमित्तानं इच्छा व्यक्त केल्या आणि त्याप्रमाणे त्यांनी नियोजन केलं. त्याबद्दल पहिलं प्रथम त्यांचं अभिनंदन. भारताला राहिले भारताला आधी घ्या
इकडे बघा ही बाटला आधी घ्या खाली बरं